कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी आरोपी विशाल गवळी याला फाशी द्यावी या मागणीसाठी उद्धव सेनेकडून आज कोळचेवाडी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला। उद्धव सेनेचे पदाधिकारी दीपेश म्हात्रे, धनंजय बोडारे, शरद पाटील, नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोळचेवाडी शिवसेना शाखेतून आज सायंकाळी मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात उद्धव सेनेचे अनेक पदाधिकारी, अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते। या मोर्चात महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या। यावेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीस सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे। अनेक गुन्हेगार कल्याण नाही त्याची देखील चर्चा आज पोलिसांची झालेली आहे। ज्या डॉक्टरांकडनं अशा काही विशेष लोकांनी सर्टिफिकेट घेतलेले आहेत त्या डॉक्टरांवर पण सरकारच्या माध्यमातून, प्रशासनाच्या माध्यमातून कारवाई व्हावी अशी विनंती देखील आम्ही इथे केलेली आहे। आणि हा जो नराधम आहे याच्यावरती कोणाचा राजकीय वर्दहस्त होता, इथले कुठले लोकल राजकारणी त्याच्याबरोबर होते, त्यांचे फोटो देखील आम्ही काही दिवसात व्हायरल करणार आहोत। आणि माझी प्रशासनाला एवढीच विनंती आहे की या दुर्दैवी बालिकेचा जो मृत्यू झालेला आहे, आपण प्रत्येक गोष्ट घटना घडल्यानंतर शासनाकडनं मदत, आर्थिक मदत या परिवाराला दिली जाते, पण या परिवाराला अजूनपर्यंत कुठली आर्थिक मदत दिली गेलेली नाही। माझी शासनाला विनंती आहे की 25 लाखाची मदत या पीडितेच्या परिवाराला मिळावी शासनाच्या माध्यमातून, अशी मी शासनाला विनंती करतो। आणि पोलिसांनी इन कॅमेरा हे सगळे जे साक्षीदार आहेत त्यांचा साक्षी जी आहे ती इन कॅमेरा जस्टिसच्या समोर घ्यावी अशी विनंती आम्ही केलेली आहे। एक 13 वर्षाच्या निष्पाप मुलीचा एकदम निर्गुण हत्या आणि त्याच्यावर अत्याचार करून हत्या केली, एकदम गलिच्छ कृत्य या कल्याणपूरमध्ये झालेलं आहे। या सरकारचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो, कारण या कल्याणपूरमध्ये वारंवार अशा प्रकारच्या घटना होत आहेत। महिला असुरक्षित आहे, वारंवार होत आहे। या निवडणुकीमध्ये सुद्धा लोकांनी तो मुद्दा घेतला होता की या ठिकाणी गुन्हेगारी वाढणार, त्याचा प्रत्यय आता येतोय। या प्रवृत्तीचा आम्ही निषेध करतो। पोलीस प्रशासनाने चांगलं काम केलं, तात्काळ चिथापीनं त्या आरोपीला अटक केलेली आहे, म्हणून त्यांचं कौतुक करतो। परंतु शासन हे निष्क्रिय आहे आणि लोकांना न्याय देणार नाही, लोकांवर म्हणजे गुन्हेगारीमध्ये ढकलतंय, याचा मी निषेध करतो। आणि आज निवेदन देताना यापुढे अशा घटना घडणार नाहीत यासाठी CCTV जे महानगरपालिकेने प्रस्ताव केले, आमच्या दीपेश म्हात्रे या ठिकाणी सभापती असताना तो तात्काळ या ठिकाणी लावा, जेणेकरून डिटेक्शन लवकर होईल किंवा गुन्हेगार आणि गुन्हेगारांचे अड्डे उद्ध्वस्त करा। ज्या ठिकाणी नशेडी गंजेडी बसतात आणि तिथूनच गुन्ह्यांचा आगार होतोय, ते अड्डे उद्ध्वस्त करा, बार उद्ध्वस्त करा, अशा प्रकारच्या सूचना, अशा प्रकारचे निवेदन आम्ही दिलेले आहे। त्याचबरोबर हे होणार नाही याची काळजी पोलीस प्रशासनाने घ्यावी, अशा प्रकारच्या विनंती आम्ही त्यांना केलेली, ते करतील। पुन्हा एकदा या शासनाचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो।